संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2 दिवस आधीच देशाच्या मुख्य भूमीवर मान्सून दाखल झालाय। आज सकाळी केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मोसमी पावसाच्या पहिल्या सरी बरसल्या। कर्नाटकमध्ये येत्या 2 दिवसात पाऊस येईल आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सून येऊन धडकेल असा अंदाज आहे। त्यामुळे कडक उन्हाने त्रासलेल्या नागरिकांना पावसाचा मोठा दिलासा अपेक्षेपेक्षा लवकरच मिळण्याची शक्यता आहे। केरळ किनारपट्टीवर आज सकाळी मान्सूनच्या आगमनाची बातमी हवामान खात्याने दिली। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आज संध्याकाळी अचानकपणे वातावरणात बदल होऊन ढग अक्षरशः दाटून आले आणि काही वेळातच मान्सून पूर्व मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोमात मान्सून बरसलाय। तर तिकडे भंडारा जिल्ह्यात सुद्धा नागरिकांना उकाड्यापासून मुक्तता मिळाली असून जिल्ह्यातील पवनी, लाखनी, साकोलीसह भंडारा शहरात देखील हा अवकाळी पाऊस तब्बल 1 तास बरसत राहिला। तर गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यातील मोरगाव, अर्जुनी, आमगाव, सडक अर्जुनी तालुक्यात देखील पाऊस बरसला। रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या। रत्नागिरी आणि दापोली शहरात दुपारी दमदार पावसाची हजेरी लावली। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला। इथं भर दुपारी अचानक ढग दाटून आले आणि शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली। अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग वाढल्याने मान्सून पूर्वसरी पुढील काही तासात कोसळतील असा अंदाज मुंबई वेधशाळेने व्यक्त केला होता। त्यामुळे मान्सून सक्रिय होण्यासाठी कोकणात पोषक वातावरण निर्माण होत आहे। आज पडलेल्या पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झालाय। सातारा जिल्ह्यात आज सकाळी महाबळेश्वर, पाचगणी परिसरात धुवांधार पाऊस झाला। यामुळे पर्यटकांनी आनंद व्यक्त करत चिंब पावसात भिजण्याचा आनंद लुटला। कोयनानगर, कोरेगाव, कराड आणि पाटण तालुक्यातही काही ठिकाणी मध्यम सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून रब्बी पिकाच्या पूर्व मशागतीसाठी हा पाऊस महत्त्वाचा आहे। इकडे तळ कोकणातही मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली। सिंधुदुर्गात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत। पावसामुळे काही वेळ वातावरणात गारवा निर्माण होत असला तरी पाऊस गेल्यानंतर मात्र उकाड्यानं लोक हैराण होत आहेत। दरम्यान मान्सून आता केरळमध्ये दाखल झाला असल्यानं लवकरच तो कोकणात येईल असे संकेत मिळत आहेत। आज देशभरातील औषधांची दुकानं बंद आहेत। ऑनलाईन औषध विक्री आणि सामान्य औषध विक्री संदर्भात घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या निषेधात हा संप पुकारण्यात आला। औषध विक्री संदर्भातील सगळी सविस्तर माहिती एका पोर्टलवर अपडेट करणं मेडिकल दुकानांना बंधनकारक करण्यात आले। तसंच औषध विक्रेत्यांना दिलं जाणारं कमिशन या संदर्भातही नवे नियम तयार करण्यात आले। या सगळ्या नियमांसंदर्भात केमिस्ट असोसिएशननं सरकारकडे निषेध व्यक्त केला होता, पण सरकारकडून काहीच प्रतिसाद न आल्यानं आज एक दिवस देशभरातील औषधांची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। औषध दुकान विक्रेत्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा फटका रुग्णांना बसला। या संपाला नागपुरातील बहुतांश औषध विक्रेत्यांनी पाठिंबा देत आपली दुकानं बंद ठेवली। नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात। या रुग्णांना अनेक प्रकारची औषधं बाहेरील दुकानातून खरेदी करावी लागतात। मात्र आज औषध विक्रेत्यांचा संप असल्यानं अनेक रुग्णांना औषधं उपलब्ध होऊ शकली नाहीत। त्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय झाली। केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या या बंदचा राज्यभरातील रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। औषधं मिळत नसल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल झाले। मात्र अकोल्यातील दत्त मेडिकलच्या संचालकांनी रुग्णांचे हाल टाळण्यासाठी या बंदमध्ये सहभागी न होता आपलं मेडिकल सुरू ठेवलं। त्यामुळे अकोल्यातील रुग्ण आणि नातेवाईकांची औषधासाठी होणारी ससे हुलपट थांबली। मागील बंदच्या वेळी दिवसभरातून मिळालेला नफा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारला 51,000च्या धनादेशाच्या रूपात दिला होता। आजही त्यांनी ती सामाजिक बांधिलकी जपली। राज्यात यंदा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे। राज्यात पहिल्यांदाच 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 89.50% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत यंदाही मुलींची संख्या जास्त आहे। विभागवार निकालांचा विचार केल्यास सलग 5व्या वर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वोत्तम लागलाय। कोकणातील 95.20% विद्यार्थी 12वीत उत्तीर्ण झाले, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून इथे 88.21% विद्यार्थी 12वीची परीक्षा पास झाले। येत्या 9 जूनपासून विद्यार्थ्यांना आपापल्या शाळा कॉलेजेसमध्ये निकाल मिळणार आहे। झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्पियन मुग्धा वैशंपायन 63% मिळवून 12वीत उत्तीर्ण झाली आहे। मुग्धानं 10वी पर्यंतचं शालेय शिक्षण अलिबाग इथं घेतलं आणि पुढे ती मुंबईतील
रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकत होती. 10वीत 94% मिळवणारी मुलगा यावेळी मात्र आपल्याच निकालावर काहीशी नाराज झाली असली तरी संगीत आणि गाण्यावर लक्ष तिनं केंद्रित केलेलं आहे. विज्ञान विषयाची आवड असल्यानंच मुक्तानं विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. तिला भविष्यात शास्त्रीय संगीतात करिअर करायचं असल्याचं तिनं सांगितलं. औरंगाबाद बोर्डानं 12वीच्या 471 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. सामान्य गणित विषय निवडला असताना विज्ञान शाखेची परीक्षा दिल्याने हे सगळे पेपर आणि निकाल राखीव ठेवण्यात आले. या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांना सुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर 4 परीक्षा केंद्र सुद्धा बोर्डानं कायमची रद्द केली आहेत. परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी होत्या, त्याची दखल घेत ही केंद्र रद्द करण्यात आली आहेत. या 3 परीक्षा केंद्र औरंगाबाद जिल्ह्यातील तर 1 बीड जिल्ह्यातील आहे. 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये यासाठी आता सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या असून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा इथं जाऊन संपर्करी शेतकऱ्यांशी संवाद साधला. विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. शेतकरी संपावर जाण्यापूर्वी तोडगा निघावा यासाठी संपर्कऱ्यांच्या प्रतिनिधींना मंत्रालयात चर्चेसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र शेतकरी चर्चेसाठी येण्यास तयार नसल्यामुळे कृषी राज्यमंत्र्यांनी पुणतांबा इथं जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. खोत यांच्या पुणतांबा भेटीनंतर संपर्करी शेतकऱ्यांनी एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्र्यांशी चर्चेची तयारी दर्शवली असून शेतकऱ्यांचे एक प्रतिनिधी मंडळ मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर पुणतांबा इथं ग्रामसभेत पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्येवर पर्याय असू शकत नाही या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समाचार घेतलाय. विरोधी पक्षात असताना कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांची भाषा आज सत्तेत आल्यावर बदलली आहे. जर नितीन गडकरी म्हणतात कर्जमाफी योग्य पर्याय नाही, मग उत्तर प्रदेशमध्ये भाजपचंच सरकार आहे, तिथे कर्जमाफी चालते, मग इथं का नको असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. रोहा नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनानंतर ते बोलत होते. इस्लामपूरमध्ये झालेल्या भाजपच्या शेतकरी मेळाव्यासाठी पैसे वाटून गर्दी गोळा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भाजपनं पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर कटप्पा म्हणून टीका करणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेच खरे कटप्पा आहेत. त्यांनी तर खासदार राजू शेट्टींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. भाजपने हे सगळे आरोप फेटाळून लावले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बहुतांश आर्थिक चलन हे पशुधन आणि बैलजोडीवर अवलंबून असते. जनावरं असली की शेतकरी त्यातून दुधाचा अथवा शेती मशागतीचं काम करून घेतो. ही जनावरं भाकड अथवा निकामी झाली की ती विकून तो दुसरी जनावरं आणून आपली आर्थिक घडी बसवतो. मात्र केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांचं अर्थचक्र मोडण्याचा घाट घातलाय. आपली भाकड जनावरं किंवा निकामी बैल तो सांभाळू शकत नाही, त्यात त्याला जनावरांच्या विक्रीसाठी प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं म्हणजे दुष्काळात 13वा महिना अशीच कर. त्यामुळे सरकारच्या जनावर विक्रीच्या नवीन कायद्याला शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनीही कडाडून विरोध केलाय. महामार्गावरील दारूबंदीचा परिणाम राज्याच्या उत्पादन शुल्कावर झालेला नाही. त्यामुळे पेट्रोलवरील अधिभार वाढवण्याचा आणि दारूबंदीचा काही संबंध नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं. इंधनावरील व्हॅटमधील तरतूद भरून काढण्यासाठी हा अधिभार वाढवला जात असल्याचं ते म्हणाले. येत्या 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत यावर्षी 4 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवारांनी ही माहिती दिली. राज्यात अनेक ठिकाणी वन्यजीव आणि माणसांमध्ये संघर्ष उद्भवतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना बिबट्या तसंच वाघांची माहिती व्हावी या उद्देशानं पुण्यातील जुन्नर, मुंबईतील संजय गांधी पार्क तसंच चंद्रपूरमध्ये बिबट्या सफारी सुरू करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. एक तर पहिली गोष्ट, दारूचं उत्पादन शुल्क कमी झालं म्हणून आपण पेट्रोलचा अधिभार वाढवला हे कपोकल्पित आहे किंवा हे आपल्या मनाचे मांडे आहे. कारण दारूचा एक्साईज कमी झालं असे आकडे तर या क्षणाला नाही आहे. कारण लोकांचा का गैरसमज आहे मला माहीत नाही की एक्साईज कमी झालं असं का म्हणतात लोक. 25 मे रोजी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर निलंग्यात दुर्घटनाग्रस्त झालं. हे हेलिकॉप्टर मुंबईला रवाना करण्यात आलं. हे हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळावरून हलवण्यासाठी 8 टन वजन वाहू शकणाऱ्या कंटेनरवर ठेवण्यात आलं. सोमवारी संध्याकाळी हे काम सुरू झालं ते रात्री उशिरापर्यंत काम सुरू होतं. मुंबईहून एक पथक हे हेलिकॉप्टर नेण्यासाठी आलं होतं. त्यात प्रमुख हवालदार जालिंदर कडुसकर, प्रशांत लिंकुर्ले, 2 अभियंते, 5 तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. मुंबईतल्या जुहू विमानतळावर हे हेलिकॉप्टर आणलं जाणार आहे. रात्री 1च्या सुमाराला हे पथक हेलिकॉप्टर घेऊन मुंबईकडे रवाना झालं. यावेळी निलंग्याचे तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर, पोलीस निरीक्षक कल्याण सुपेकर यांची उपस्थिती होती.
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मूर्तीवरच्या डागांप्रकरणी औरंगाबादच्या पुरातत्व विभागाचं पथक येत्या 2 दिवसात मूर्तीची पाहणी करणार आहे। जुलै 2015ला मूर्तीच्या संवर्धनाचं काम करण्यात आलं, पण आता मूर्तीवर पांढरे डाग दिसायला लागले। सध्याच्या वातावरणातल्या आर्द्रतेमुळे डाग पडल्याची प्राथमिक माहिती कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे। अखंड सुरू असलेल्या धूप अगरबत्ती यामुळे हे डाग पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण नेमकं कारण मूर्तीच्या पाहणीअंतीच कळेल असंही अधिकारी म्हणाले। छोटा अपघात घडल्यानंतर जाब विचारणाऱ्या महिलेची छेड काढण्यात आली, शिवाय तिला शिवीगाळही करण्यात आली। इतकंच नाही तर जुनावाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या या महिलेची तक्रारही नोंदवण्यात आलेली नाही। एनसीआर नोंदवून धमकावण्यात आल्याचा आरोप या महिलेनं केलाय। कनेरकर नगरमधील महिला रंकाळा स्टँडवरून घरी जात असताना एका वाहन चालकानं त्यांच्या गाडीला धडक दिली, त्या खाली पडल्या, त्यामुळे त्यांनी वाहन चालकाला जाब विचारला। त्यामुळे या वाहन चालकानं महिलेचा हात धरून तिच्याशी असभ्य वर्तन करत शिवीगाळ केली। या घटनेनंतर संबंधित महिला तत्काळ जुना राजवाडा पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यासाठी गेल्या, पण तिथेही एनसीआर नोंदवून त्यांना धमकावण्यात आलं। शिवाय इथं महिला पोलीसही नव्हत्या। पीडित महिलेचा भाऊ मुंबईमध्ये पोलीस उपनिरीक्षक आहे, पण असं असतानाही या महिलेला जर पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सामान्यांचं काय, असा सवाल या महिलेनं उपस्थित केला। पीडित महिलेनं आता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली आहे। भंडारा जिल्ह्याची शान समजल्या जाणाऱ्या पांडे महालाची विक्री झाल्यानंतर त्याचा राजकीय क्षेत्रातून कडाडून विरोध दर्शवला जात होता, तर आता पांडे महाल बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून आज शहरात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। शहरातील तब्बल 2000हून अधिक शहरवासियांनी आपली स्वाक्षरी देत पांडे महाल विक्रीला आपला विरोध दर्शवला असून स्वाक्षरी केलेलं पत्र जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री तसंच पुरातत्व विभागाला पाठवलं जाणार आहे। त्यामुळे आता या कृती समितीची दखल मुख्यमंत्री तसंच पुरातत्व विभाग घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेल्या नाशिक शहरात 15 दिवसातील खुनाची चौथी घटना उघडकीस आली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकलारा रोडला लागून एका महिलेचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला। 25 ते 35 वयाच्या दरम्यान ही तरुणी असून खून करून तिचा मृतदेह इथं टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून अज्ञात मारेकरीच्या शोधासाठी आणि मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत। गोंधळ परंपरेसाठी कुख्यात अकोला महापालिकेच्या सोमवारच्या सभेतही प्रचंड गोंधळ झाला। करवाडीच्या मुद्द्यावर गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या 2 आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाला महापौरांनी एका दिवसासाठी निलंबित केलं। यानंतर सभागृहात खुर्च्या आणि माईकची प्रचंड फेकाफेक करण्यात आली। निलंबित 3ही नगरसेवकांना पोलिसांनी सभागृहातून बाहेर काढलं। करवाडीच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेना तसंच भारीपणा सभागृहात हा गोंधळ घातला। जालना जिल्ह्यातील सेवली दंगल प्रकरणी आज जिल्हा आणि सत्र न्यायालयानं निकाल दिला। या दंगल प्रकरणात दोषी ठरलेल्या मुख्य आरोपी शेख ख्वाजा शब्बीर कुरेशी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर तिघांना 10 वर्षांची शिक्षा आणि 5000चा दंड ठोठावण्यात आला, तर इतर 17 आरोपींना वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा सुनावण्यात आली। परभणीत एका पोलीस कर्मचाऱ्यानं कौटुंबिक कलहातून नातेवाईकांच्या घरी जाऊन गोळीबार केला। गोळी लागून 2 जण जखमी झाले, त्यामध्ये एका मुलीचा आणि महिलेचा समावेश आहे। कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे, पण या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली। जलयुक्त शिवार योजनेत मोठा घोटाळा झाला असून तो बाहेर आणण्यासाठी मोठी चळवळ उभी करणं गरजेचं आहे। ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमतानं तो भ्रष्टाचार बाहेर येऊ दिला नाही असे आरोप सरकारवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केले। ते पुण्यामध्ये बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर माधव मन्ना, धर्मपर रामदास महाराज आणि पाणलोट तज्ज्ञ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। एनडीएच्या 132व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पार पडला। पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अर्थात एनडीएच्या 132व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात 800 कॅडेट्सनी पासिंग आउट परेडमध्ये सहभाग घेतला। त्यापैकी 308 प्रशिक्षणार्थी पास होऊन बाहेर पडणार आहेत। यामध्ये 6 परदेशी कॅडेट्सचाही समावेश आहे। नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सावंतवाडी तालुक्यातील आंबोली आजरा फाट्यावर रस्त्याच्या बाजूला मंगळवारी बेवारस बाळ सापडले। स्त्री जातीचं हे अर्भक असून कानू शेळके हे कामानिमित्त सावंतवाडीच्या दिशेनं जात होते। ते रस्त्यात थांबले असता त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला। त्यांनी पुढे जाऊन पाहिलं आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरील कापड बाजूला केला। हे बाळ प्लास्टिक पिशवी आणि एका कपड्यामध्ये बांधून टाकून देण्यात आलं
त्यानंतर शेळके यांनी आजरा फाटा इथं जाऊन तिथल्या महिलांना हा सारा प्रकार सांगितला। त्या बायकांनी बाळाला उचलून प्लास्टिक पिशवीमधून बाहेर काढत मोकळं केलं। बाळाला पिशवीत बंद केल्यामुळे ते गुदमरलं होतं आणि पडलेल्या पावसामुळे मुलीनं गाड्यात गेलं होतं। सुरुवातीला शेळके यांनी वाहतूक पोलिसांशी संपर्क केला, नंतर आंबोली पोलिसांशी संपर्क करण्यात आला। या बाळावर आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। याबाबत अधिक तपास आंबोली पोलीस करतात। शिवडीच्या मेट्रोपॉलिटन कोर्टात स्लॅबचा काही भाग कोसळून एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला। शिवडीच्या कोर्ट क्रमांक 15 मध्ये कामकाज सुरू असताना अचानक स्लॅबचं प्लास्टर कोसळलं। स्लॅबच्या प्लास्टरमुळे काळ्या चौकीचे पोलीस शिपायांना किरकोळ मार लागला असून दिवसभरासाठी कोर्ट खोली बंद ठेवण्यात आली। मात्र न्यायदान करणारे किती सुरक्षित आहेत असा सवाल निर्माण होतोय। विनयभंगाची तक्रार करण्यास कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ कथितरित्या पाहणाऱ्या पोलिसांची चौकशी होणार आहे। तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी एकामागून एक येत हा व्हिडिओ पाहिल्याचा आरोप एका विवाहितेनं केला होता। झी24 तासनं सर्वप्रथम या महिलेची कैफियत मांडली होती। पोलिसांनीच व्हिडिओ पाहून 10 वेळा विनयभंग केल्याची भावना या महिलेची झाली। तिनं हा प्रकार ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या कानावर घातला होता। महापौरांनी या संतापजनक प्रकाराबाबत ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून तातडीनं कारवाईची मागणी केली होती। झी24 तासवर बातमी प्रसारित झाल्यावर पोलिसांच्या कृत्याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त व्हायला सुरुवात झाली। अखेर त्या पोलिसांची चौकशी होणार असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितलं। मात्र हा व्हिडिओ केवळ तपास अधिकाऱ्यांनाच पाहिला असल्याचा दावाही त्यांनी केला। अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या परिवाराला पूर्ण सुरक्षा दिली जाईल असं पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी स्पष्ट केले। एवढंच नाही तर जी व्यक्ती नक्षलवाद्यांना विरोध करेल आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात लढा देणाऱ्या जवानांना प्रोत्साहन देऊन मदत करेल त्यांना देखील महाराष्ट्र पोलीस संरक्षण देईल असं पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी स्पष्ट केलंय। काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांकडून अक्षय कुमारला धमकी आली होती। बॉम्बे पुलिस इसका बारे में कार्रवाई करेगी और हर आदमी को जो हमारी सपोर्ट करेगा नक्सलियों के खिलाफ उसको हम पूरी सी सिक्योरिटी देने के लिए बाध्य। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।